नमस्कार. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने नारळाच्या वड्या बनवणार आहोत. नारळाच्या वड्या तर सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने ह्या नारळाच्या वड्या बनवून बघा. खव्याचा वापर न करता हा एक पदार्थ वापरून नक्की अशा पद्धतीने ह्या वड्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मऊसूद आणि अगदी चविष्ट अशा ह्या वड्या तयार होतात. नेहमी अशाच पद्धतीने बनवाल अशा ह्या वड्या तयार होतात. खोबऱ्याच्या वड्या बनवताना पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे पसरट कढई घ्यायची किंवा पातेलं घ्यायचं आणि ते जाड बुडाचं घ्यायचं, म्हणजे वड्या छान तयार होतात. इथे आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तुपाचा वापर केलेला आहे. घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करून 2 वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. ओलं खोबरं आपण आता तुपावर 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. खोबरं परतून झालेलं आहे. खोबरं परतून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण 2 वाटी ओलं खोबरं घेतलं, त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे गुळाची पावडर घेतलेली आहे. इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे. गुळाची पावडर नसेल तर तुम्ही इथे बारीक करून घेतलेला गुळाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. तर इथे तुम्ही बारीक करून घेतलेला गूळ 1 वाटी घ्यायचा आहे. गूळ खोबऱ्याच्या वड्या बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करू नका. गॅसची फ्लेम स्लो ठेवून सतत अशा पद्धतीने गूळ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपण सतत ढवळल्यामुळे गूळ आणि खोबरं छान मिक्स करून झालेलं आहे. मिश्रण छान कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आता पाहू शकता मिश्रण छान कोरडं होत आलेलं आहे. मिश्रण कोरडं होत आल्यानंतर इथे आपण आता अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर करणार आहोत. प्रमाण एकाच वाटीचं घ्यायचं आहे, त्याच्यामुळे वड्या छान तयार होतात. ज्या वाटीने आपण 2 वाटी ओलं खोबरं घेतलं, त्याच वाटीने 1 वाटी गुळाची पावडर घेतलेली, त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला मिल्क पावडर गूळ आणि खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करून गूळ, खोबरं आणि मिल्क पावडरचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे खोबऱ्याच्या वड्या छान तयार होतात. तर इथे आता मिश्रण छान कोरडं तयार करून झालेलं आहे. इथे आपण आता जायफळचा वापर करणार आहोत. गुळाचा वापर केल्यामुळे जायफळाचा नक्की वापर करा. गुळाचा वापर केल्यामुळे जायफळाचा छान असा स्वाद येतो. कोणताही पदार्थ करताना गुळाचा वापर केला तर नक्की जायफळाचा वापर करून बघा. 1 चमचा आपण इथे वेलची पावडरचा वापर करणार आहोत. गोडाच्या पदार्थामध्ये गॅस बंद करताना वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता वडीसाठी मिश्रण कसं तयार करून झालेलं आहे ते पाहायचं आहे. एका डिशमध्ये आपण थोडंसं मिश्रण घेणार आहोत. मिश्रणाचा जर गोळा तयार करून झाला तर समजायचं मिश्रणाच्या छान अशा वड्या तयार होतील. तर इथे पाहू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार करून झालेला आहे. बिलकुल हाताला चिटकत नाही आहे किंवा डिशलासुद्धा चिटकत नाही आहे. हातानेच वड्या छान तयार होत आहेत. तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. तूप लावलेल्या ताटामध्ये आपण हे मिश्रण आता ओतून घेणार आहोत. मिश्रण गरम असतानाच आपण हे मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. वड्या तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ हव्यात त्याप्रमाणे ट्रेचा किंवा ताटाचा वापर करायचा आहे. तर इथे आपण आता पसरट ताट घेतलेलं आहे. ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. मिश्रण गरम असतानाच अशा पद्धतीने पटापट अशा पद्धतीने मिश्रण पसरून घ्यायचं आहे. हळूहळू मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं पटकन पसरून घ्यायचं आहे. इथे आपण प्लेन वाटीला थोडंसं तूप लावून अशा पद्धतीने वरून प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या छान प्लेन तयार होतात. तर इथे आपण आता हे मिश्रण व्यवस्थित असं पसरून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने सर्व बाजूने व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारख्या अशा वड्या तयार होतात. वरून आवडत असल्यास ड्रायफ्रूटचा वापर करायचा आहे. मिश्रण ओलसर असतानाच वाटीने अशा पद्धतीने आपण दाब द्यायचा आहे. तर इथे आता ड्रायफ्रूट व्यवस्थित असं पसरून झालेलं आहे. हे मिश्रण आपण आता थंड करून घेणार आहोत. मिश्रण थंड करून झाल्यानंतर याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. तर इथे आता मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. पाहू शकता हाताला बिलकुल लागत नाही आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे आता वड्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. खव्याचा वापर न करता सुद्धा अतिशय चविष्ट अशा ह्या गूळ खोबऱ्याच्या वड्या तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने नारळी पौर्णिमेला ह्या वड्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.